सोलापूर जिल्ह्यातील मार्कडवाडी गावात आता EVMलाच आव्हान दिलं आहे. आता 8 दिवसांपूर्वी विधानसभेची निवडणूक झाली. त्या निवडणुकीमध्ये या गावाने डायरेक्ट EVM मशीनवरच आक्षेप घेतला आहे. त्यामुळे या गावाने स्वखर्चाने आता तेथील तहसीलदार यांना पुन्हा बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्यासाठी निवेदन दिलंय. त्यामुळे येत्या 3 डिसेंबरला तिथे मतदान देखील होणार आहे. बातमी सविस्तर जाणून घेण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करून चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. विधानसभेची निवडणूक तर पार पडली. आता त्यामध्ये भाजपला सर्वात जास्त यश मिळालं आणि महायुतीचे जास्त आमदार देखील निवडून आलेत. त्यामुळे आता सर्व महाराष्ट्रात एकच विषय चालू आहे. सर्वजण EVM मशीनवरच आक्षेप घेत आहेत. त्यामुळे खरंच EVM मशीनमध्ये काय करता येत असेल का, यावर पर्याय म्हणून सोलापूर जिल्ह्यातील मार्कडवाडी गावानं आता डायरेक्ट EVMलाच आव्हान दिलं आहे. सोलापूरमधील माळशिरसमधून भाजपचे राम सातपुते यांना गावातून सर्वात जास्त मताधिक्य मिळाले होते आणि त्यांच्याच विरोधातील उत्तम जानकर यांना 1003 मतं कमी मिळाली कशी, यावर जानकर गटाने आक्षेप घेतलाय आणि त्यांनी तहसील कार्यालय येथे जाऊन बॅलेट पेपरवर चाचणी निवडणूक घेण्यासाठी निवेदन देखील दिलं आहे. त्यामुळे आता येत्या 3 तारखेला या गावात काय घडणार, कुणाला सर्वात जास्त मते पडतात, याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे. त्यामुळे मार्कडवाडी हे महाराष्ट्रातील पहिलं गाव ठरणार आहे की जे बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेणार आहे. त्यासाठी हे गाव स्वखर्च देखील करणार आहे. त्यामुळेच आता मशीनमध्ये पडणारे मतदान आणि बॅलेट पेपरवरील मतदान यात काय फरक असणार हेच या गावाला पाहायचे. EVMबद्दल जी शंका राज्यातील अनेक गावांची आहे त्यांच्यासाठी हे मतदान आता योग्य दिशा दाखवणार आहे. त्यामुळे या गावाने जो EVMवर आक्षेप जो निर्णय घेतलाय त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय, योग्य का अयोग्य, हे कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि सोबतच आमचं विश मराठी यूट्यूब चॅनल अजून तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.